हॅलो, वेलकम बॅक टू विद्याज ऑल इन वन चॅनेल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि ही आहे अक्षदा. से हॅलो टू एव्हरीवन. हॅलो. आज अक्षदा खूप आनंदात आहे कारण आज आहे आमच्या दीदीचा बर्थडे. आज कोणाचा बर्थडे अक्षदा? ऐक हा, आणि आम्हाला सुट्ट्या पण लागल्यात आजपासून स्कूलला, त्याच्यामुळे आज डबल आनंद आहे अक्षदाला. ये, तू काय करणार आहे सुट्टीमध्ये? मी करणारे मज्जा आणि मला नाही माहिती. ओके, आणि आज काय ग अक्षु? हा, तू तिला काय गिफ्ट देणार आहे? काय पण ते सरप्राईज. हा, हे आम्ही घेतलंय अंजलीसाठी गिफ्ट, पण अजून अंजलीला माहिती नाही आम्ही तिला काय घेतोय. आम्ही ते उघडून काय करणार माहितीये का? पेपर्स बनवणार आहे छोटे छोटे, त्याला कलर्स करणार आहे आणि त्याच्यात खूप भरणार आहे आणि माऊ दीदीला आहे ना सरप्राईज देणार आहे. आणि ती म्हणे अरे नुसते पेपर्स दिले, काही बी नाही गिफ्ट दिले. आणि मी म्हणेल की आहे ना उघडून त्याची आणि मग ती उघडून बघेल आणि काय म्हणेल ग ती? काय म्हणेल ती उघडून बघितलं? ती सरप्राईज होऊन जाईल ना. तिला आनंद होईल का? तिला तिचं आवडतीचं गिफ्ट देते ना तू. बाबा पहिले म्हणत होते की ना नाही घ्यायचं या घड्या, पण आम्ही घेतलं. ओके, आणि आता आपल्याला जायचंय का अंजलीकडे? कधी जायचं माऊलीच्या बर्थडेला? आता आपण आज आहे ना. आज आहे, मग आज जायचं का? हा, रात्री. हो, आणि तिथे जाऊन तू मजा करणार आहे का? आणि डान्स? कुठून आला डान्स? डान्स नाही करायचा? अरे कुठून आला डान्स? नाही करायचंय का? ठीक आहे, नाही करायचं मग आज डान्स. ओके, ठीक आहे. चला मग आता आपण आहे ना, आता संध्याकाळी जाऊया अंजलीकडे. तो बाहेर दाखव मला. अरे वा, काय हे? मी असंच बनवलं, फ्लॉवर पॉटचं नसतं का, म्हणजे आईनेच मला जेव्हा पप्पाला लागत होतं म्हणून आईने पहिले यूज करून घेतलं. मग मला ते मी त्याच्यात असे माझे ब्लॉक्स टाकले आणि दुसरे बी खिलौने टाकले, कारण मग ते खूप छान होईल. मग आणि ना हे फ्लॉवर्स मी इकडं सरकून घेतले, कारण अरे चिमटा इकडून कसं काय आला आता? आणि आता आम्ही आलो आहोत अंजलीकडे, अंजलीच्या बड्डेला. आणि तिचं चालू आहे तिने केलेली शॉपिंग दाखवायचं काम. हा एक तिने घागरा चोली म्हणता येईल, तिला घेतला आहे. बड्डेसाठी ड्रेस घ्यायचा होता आणि तिच्या एका मावशीचं लग्न पण आहे, त्यासाठीची पण शॉपिंग चालू आहे तिची. तर मग त्यांनी एक ड्रेस घेतला आणि काही टॉप्स घेतले. तर हा ड्रेस जो आहे तो लग्नासाठी घेतलेला आहे तिने. ती आम्हाला तर ट्राय करून दाखवते, थोडं थोडं कसं दिसते विचारते. आणि आमचा अवनीश, त्याची नोटंकी तर चालूच असते. अगदी छान दिसत होता तो कलर, तिला एकदम खुलून दिसतोय. खूप छान भेटला आहे तो, खूप छान दिसतो तो तिला. आणि तिचं चालू होतं की हा अक्षदाने पण ट्राय करावा, पण अक्षदाला कसं काय बसणार आहे, अक्षदा खूपच लहान आहे. आणि अवनीश लांब लांब पळत होता, त्याला वाटतं त्यालाच घालते की काय ती ड्रेस. ती वैतागत होती कारण तिला सर्व चिडवत होते, तू खूप मोठी झाली आहे, खूप मोठी झाली आहे. आणि आता हे बघा तिने पूर्ण करून आलेली आणि एकदम मॉडेलसारखी छान मस्तपैकी पोज देत होती आम्हाला. छान दिसतोय तिला तो ड्रेस, खूप सुंदर दिसतंय. आणि तिचे काका तिला चिडवत होते, आमची अंजली खूप मोठी झाली आता. आणि असं बोलल्यावर ती चिडतेच, पण नाही, खरंच मुली लवकर मोठ्या होतात. आमचं लग्न झालं त्यावेळेस ती 5 वर्षाची होती आणि आता बघा एवढी मोठी झाली आहे. खूप छान दिसते. आणि चला आता आपण करूया स्वयंपाकाची तयारी. हॅलो, आणि आता मी आली आहे घरी.
अंजलीकडे आणि आता आमची चालू आहे पावभाजीची तयारी. आजचा मेनू आहे अंजली स्पेशल, कारण तिला पावभाजी खूप आवडते. आणि आज बर्थडे गर्लची डिमांड आहे की आज पावभाजीच व्हायला पाहिजे, तर आमची चालू आहे तयारी. आणि आता आपण बघूया, मी तयारी करते, बघा तुम्ही पण. तर पावभाजीसाठी मी घेतली आहे 2 शिमला मिरची, काही टोमॅटो आणि फ्लॉवर आणि वाटाणा आणि आलं लसूण बटाटे उकडून घेऊया आणि तयारी पूर्ण करून घेते मी, मग तुमच्यासोबत बोलते. चला तर मग. कुठे आली? माऊदीच्या घडी. आणि काय खाते तू? पॉपकॉर्न. अरे वा. आणि इथे अक्षराला आवडतं ते आणलेलं आहे तुझ्या मामाने. हे बघा मिठाई. काय अक्षु हे? मिठाई. हे आहेत चांदवडचे पेढे. अक्षराला खूप आवडतात हे. छान. आणि आता आपण करून घेऊया स्वयंपाक. एका साईडला बटाटे उकडून झाले आहेत, त्याची सालही काढून झाले आहेत. आणि दुसऱ्या साईडला ठेवले आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं. आणि थोडा कांदा, 2 छोटे कांदे चिरून घेतले होते, ते व्यवस्थित परतून घेतो आहे. आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊया आता आलं, लसूण आणि थोडंसं खोबरं जे असतं आपलं सुकं खोबरं, त्याचं बारीक वाटण करून घेतलं आहे मिक्सरमध्ये, ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आणि रेसिपी व्यवस्थित तुम्हाला शूट होत नाही माझ्याकडून, कारण घरामध्ये गडबडही थोडीफार चालू आहे, मुलंही आहेत त्यामुळे. आणि आहे बर्थडे गर्ल, ती खूप लाजते, ती आधीच पळून जाते. आणि आता हा मसाला परतत आलेला आहे आपला. त्याला छान तेल सुटतं आहे आता. खोबऱ्यामुळे छान तेल सुटतं भाजीला, तरी छान येते भाजीला. त्यामुळे खोबऱ्याचा वापर आम्ही नेहमीच करत असतो भाजीमध्ये, आणि छान चव लागते अगदी भाजीची पण. आणि आता झटपट होणारी पावभाजी, त्यासाठी आम्ही काय केलं आहे, एक नवीन असं हे केलं आहे की कांदे जे असतात ना, कांदे टोमॅटो आपण नेहमी प्युरी करून घेत असतो, पण ह्यावेळेस आम्ही काय केलं, कांदे, टोमॅटो, मटार आणि बाकीच्या ज्या भाज्या आपण पावभाजीमध्ये टाकणार आहोत, त्या सर्व भाज्या एकत्र करून शिजवून घेतलेल्या आहात. आणि आता त्या आहे ना व्यवस्थित पावभाजी स्मॅशरने मॅश करून घेणार आहोत. आता ते सर्व भाज्या स्मॅश करून झालेल्या आहेत. आणि एक साईडला मी आता जे बटाटे उकडून घेतले होते ना, त्याचे बारीक खापा करून घेते, जेणेकरून स्मॅश करायला ते सोपं पडेल थोडंसं. आणि एक साईडला गर्दीमुळे वहिनी तिकडे करतात पण आहे माझी जाऊबाई, त्यांनी मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे, बघा तुम्ही पण. त्यामध्ये त्यांनी काळा मसाला, थोडी हळद, थोडा पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला असं योग्य प्रमाणात छान टाकून घेतलेला आहे. आणि परतून झालेला आहे. त्याला तेल सुटतं आहे, तर त्यामध्ये आपण स्मॅश केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेऊया. क्वांटिटी थोडी जास्त आहे, कारण आज भरपूर जण आहोत आम्ही. आणि इकडे आता ते जे भाज्यांचं मॅश करून झालं ते टाकले, ते उकळते तोपर्यंत बटाटे स्मॅश करून घेऊया आणि ते पण त्या भाजीमध्ये टाकून घेऊया. भाजीला चांगली उकळी येते. आता बटाटे स्मॅश करून झाले की तेही त्याच्यामध्ये टाकूया. आता वहिनींनी ते सर्व बटाटे त्यामध्ये टाकलेले आहेत स्मॅश केलेले. आणि आता छान व्यवस्थित हलवून हे करून घेऊया. आणि इकडे चालू आहे आता अंजलीची बड्डेची तयारी, कुठला ड्रेस घालू म्हणून. तिचे दोन्ही टॉप खूप सुंदर होते. हा टॉप पण खूप छान आहे, ग्रे कलर आहे आणि अगदी छान आहे. आणि दुसरा आणखी एक टॉप घेतला आहे हा वाला, पण तो बड्डेच्या दिवशी मला नाही वाटत एवढा खास दिसेल, त्यामुळे मी तिला तर सजेस्ट केलं आहे की ग्रेवाला टॉपच घाल. काय वाटतं तुम्हाला? पण ग्रेवाला टॉपच खूप सुंदर दिसतोय ते, त्यामुळे ती तोच घालणार आहे. मला वाटलं होतं आणि तिने तोच बघितला आहे, तोच घेणार आहे, ती तोच घालते. आता बघूया, आता ती तयार होते. आणि हा आला आमचा केक, खूप सुंदर आहे ना केक अंजली. आणि भाजी पण झाली आहे तयार. इथे आमची बर्थडे गर्ल करते पावभाजी. हो ना अंजली, तू केली ना? हो. बरं, हॅपी बर्थडे अंजली. थँक्यू.
तुला काय काय गिफ्ट पाहिजे आता? तिला एक पाहिजे होतं स्मार्ट वॉच, पण तिला ते कोणीच घेऊन दिलेलं नाहीये. तिचा झालाय मूड हाफ. आता ती खूप रागवली सगळ्यांवर, हो ना अंजली? चला आता आम्ही तयारी करून घेतो बर्थडे गर्लची आणि मग भेटतो बर्थडेला. ही आहे आमची सोनू आणि हा आहे आमचा गोलू आणि ही अक्षदा आणि ही आहे बर्थडे गर्ल. हाय कर बर्थडे गर्ल. हाय करा रे. आता आम्ही आलोय आता अंजलीच्या बर्थडेला आणि अंजली आज आम्हाला पार्टी देणार आहे, हो ना अंजली? कसली पार्टी देणार आहे? बर्थडे. पण कसली? काय देणार आम्हाला तू? पावभाजी देणार आहे, समोसा देणार आहे, अजून काय देणार आहे ग? पावभाजी, समोसा आणि बस. अरे बस, इतकीशी थोडी पार्टी असती. केक. हां ठीक आहे, चला मग आता आपण केक कटिंग करूया. आणि आता इथे अंजलीला अक्षदाने दिलं आहे तिचं आवडतीचं गिफ्ट. आता तिला ते सरप्राईज असणार आहे. आता ती करते ओपन, बघूया तिचे रिॲक्शन काय असतात. कारण तिला पाहिजे होतं तेच तिला भेटलं आहे तिच्या काकांनी आणि आम्ही तिला ते घेऊन दिलं आहे. तिला पाहिजे होतं एक स्मार्ट वॉच आणि तिला ते आता आम्ही गिफ्ट केलं आहे. बघूया तिची रिॲक्शन. आणि ती खरंच खूप सरप्राईज झाली होती. कारण आम्ही तिला नाहीच म्हणत होतो की नाही तुला आता त्याची गरज नाही, आम्ही घेऊन देणार नाही. पण नाही, आम्ही तिला ते घेऊन दिलं आहे. बर्थडेला सरप्राईज होतं ते तिचे आणि तिला ते खूप आवडलं आहे. तिला एवढा आनंद झाला होता. अक्षता थांब जरा, सगळ्यांना देणार आहे, थोडं 2 मिनिटं थांब. काकाची एकदम लाडकी आहे ती. आणि खूप छान स्मार्ट वॉच आहे ते, मस्त आहे एकदम, बोलचं आहे, सुंदर आहे. मी ऑनलाईनच ऑर्डर केलेलं होतं आणि तिचा आनंद तर तुम्ही बघताच आहात. खूप खूप आनंदी होती. तिकडे बघा, काकांकडे बघा. आणि मेन म्हणजे आमच्या अक्षदाने ते सरप्राईज राहू दिलं. दिवसभर आम्ही तिथे होतो पण तिने सांगितलं नाही तिला. ती तिला सांगत होती नाही आम्ही तुला फक्त एक पेनचा सेट देणार आहोत. तिने काहीच सांगितलं नाही, त्याच्यामुळे ते सरप्राईज राहिलं. आणि हे दुसरं गिफ्ट आहे अवनीशकडून. हे अवनीशने दिलेलं होतं. हो, एक बॅग दिली आहे त्याने.
खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता ती पिंक कलरची बॅग आहे फक्त त्याच्यात थोडा पर्पल कलर आहे तुम्ही बघू शकता. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप काही आहे. असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू. बाय बाय.